पाखर आभाळाला मिठी, परदेशाची साद निघाली तोडून रेशी मनाती। दूर देशी तो पोर निजावा माय इथे अंगाई गाते। साठी गेली काठी साठी पाणी पित्याच्या डोळा येते। येशील केव्हा परतून बाळा मनी अनामिक काहुर उठत। वाट पिलाची पाहत आहे एकरी काम घरट, एकरी काम घरट, एकरी काम घरट। आणि तुमच्या करिअरची पहिली केस आहे, अपयश नाही पचवू देणार तुम्हाला। आत्ताच ठरवा विड्रॉ व्हायचं, आणि एकदा केस चालू झाल्यानंतर मी काहीच करू शकणार नाही। तुमच्या वकिली सल्ल्याबद्दल आभारी आहे, पण रणांगणात जिंकायचं किंवा हरायचं हे मी ठरवणार आहे। माझं एवढंच म्हणणं आहे मिलॉर्ड, आरोपी समीर गोडबोले यांनी माझ्या आशिलावर प्राणघातक हल्ला केला आणि त्याची शिक्षा यांना जास्तीत जास्त देण्यात यावी। यासाठी सबळ पुरावे लागतात मिलॉर्ड। माझ्या सहकारी वकिलांनी असा एकही ठोस पुरावा इथे सादर केलेला नाहीये ज्याच्याहून लक्षात येईल की माझे क्लायंट मिस्टर समीर गोडबोले यांनीच सरपोतदारांवर खुनी हल्ला केलेला आहे। कोमल, इतकी काळजी नको करूस, अशाने तब्येत बिघडेल परत तुझी। अगं, कोर्टाचे निकाल असे एका दिवसात नाही लागत। मी सांगते, समीर लवकरच नक्की सुटेल बघ। नाही गाई, खरं तर मला समीरपेक्षा ना समीरच्या आईवडिलांची फार काळजी वाटते बघ। एक तर समीरचे वडील आजारी आहेत आणि आज आज कोर्टामध्ये फार टेन्शनमध्ये होते ते, आणि त्यात आता समीर काही दिवस जेलमध्ये आहे म्हटल्यावर तर मग। हे बघ कोमल, आपल्या आयुष्यात जे घडणार असतं ना ते कोणीच थांबवू शकत नाही। आता समीरचं बघ ना, 2 वर्ष तो आई वडिलांपासून दूर अमेरिकेत होताच की नाही। अगं पण अमेरिकेला राहणं आणि जेलमध्ये राहणं यामध्ये फरक आहे आई। खरं तर मला इथल्या सिस्टीमची चीड आहे बघ। माणसंच माणसाचे वैरी झालेत। एका माणसाला त्रास देताना दुसऱ्या माणसाला खूप आनंद होतो। आई, सगळी माणसं माणूस जातीचीच असतात ना ग? खरंय, पण प्रत्येकाची बुद्धी वेगळी आहे। ह्या बुद्धीनेच माणसाची प्रगतीही केली आणि ही बुद्धीच माणसाची अधोगतीही करते। कुठला माणूस कधी कसा वागेल ना हे कोणीच सांगू शकत नाही। आपल्या स्वार्थासाठी कधी तो कोणाला धक्का देऊन खाली पडेल, तर कधी स्वतःच्या आनंदासाठी दुसऱ्याला त्रासही देईल। आता समीरचंच बघ ना, तो जेलमध्ये आहे, ह्याच्यात त्याच्या आईवडिलांची काय चूक आहे? तुझी काय चूक आहे? पण आपण सगळे या नात्यात गुरफटलेले असतो ग। या चक्रातून कोणाचीच सुटका नाही। काही नाती कशी असतात, प्रेमळ, हवी हवीशी वाटणारी। काही नाती त्रास देणारी असतात, नकोशी वाटणारी। पण आपल्याला ही नाती हवी असतात, जपायची असतात। काही नाती कशी असतात माहितीये? तुझं आणि समीरचं नातं आहेत ना, तशी।
हे बघ, तू आता आणखी काही विचार करू नकोस. सकाळपासून तू काही खाल्लं नाहीयेस. मी जेवणाचं बघते. हातपाय धु आणि जेवायला ये. खरंच समीर आणि माझं एक वेगळंच नातं तयार झालंय. मी समीरशी नातं तोडण्याचा खूप प्रयत्न करते, पण तो तितकाच माझ्याजवळ येतोय. मला मला त्याचं नातं हवंही आणि नकोही. आपण कितीही प्रयत्न केला तरी नातीही मनातून काढता येत नाही. मनाच्या एका कोपऱ्यात ही नाती कुठेतरी आपलं एक छोटंसं घर करून बसलेली असतात, कायमचं घर. बाकी कोठारी साहेब, मांडलं तुम्हाला आज कोर्टामध्ये एवढं मस्त बोलला तुम्ही. कोणती वकिलीन बाई? बबनराव, वकील मी आहे. मी बोललो कोर्टात. चढली का तुम्हाला? अरे सॉरी, त्या वकीलीन बाईची बोलती तुम्ही बंद करून टाकली. त्याच्यात तर पैसे घेतो ना आपण. नाही पण काय माहितीये, एकेकाच्या जीवीवर सरस्वती असते, पण ह्यांचं कसं आहे माहिती आहे, सांगू का तुम्हाला, गोड आणि कडू या दोन्ही गोष्टींचं मिश्रण आहे. मिक्स नाही म्हणजे कसं जमतं कसं तुम्हाला? नाही काय, हे तर म्हणजे नॉर्मल केस आहेत या. ही तर म्हणजे समीरची म्हणजे यू केस. सवय आहे ना आपल्याला. हो, आता काय आम्हाला सांगायला लागलं काय? ते वर्तमानपत्रात, ते TV चॅनलवर आम्ही तुम्हाला सारखं बघत असतो. ते सगळीकडे तुमच्याच बातम्या. त्याचे राजकारण, कायदा आणि पोलीस, राजकारण, कायदा आणि पोलीस हे एकमेकात गुंतलेले आहेत. हे एकमेकात गुंतलेले म्हणून आपल्यासारख्या लोकांची प्रगती होते. हे मात्र कोठारी साहेब करेक्ट बोलला तुम्ही. करेक्ट. आम्ही स्वतःची प्रगती करता करता या देशाची, या समाजाची प्रगती करण्याचा थोडा का असेना प्रयत्न करतो. बबनराव, देशाच्या प्रगतीची काळजी तुम्ही घेतलीच पाहिजे. कारण देशातली जनता तुम्हाला निवडून देते आणि 5 वर्ष सिंहासनावर बसवते. लक्षात घ्या, हे तुमचे मायबाप आहे. देशाची जनता तुमचे मायबाप आहेत. ते जर नसते तर तुम्ही अनाथ झाला असतात. एक मिनिट. आता हा विषय इथं संपूया. काय, आम्ही मुळात राजकारणी, आणि राजकारणावरती आम्ही आत्ता बोलायला लागलो तर ही रात्र सुद्धा पुरी पडणार नाही. तो विषय कट. संपवून टाकू. स्टॉप मॅटर. हा काय राठोड, त्या सरपोतदाराला सगळं समजावून सांगितलं ना कोर्टात काय बोलायचं, कसं वागायचं. त्या सरपोतदाराची काळजी तुम्ही करू नका. हो बबनराव, तो सरपोतदार आहे ना तुम्हाला इतका टरकतो की पॅन्टच ओलिवायची बाकी असते. आणि आपण ना, आपला धाक सॉलिड आहे त्याच्यावर. आपल्याला सगळं माहिती आहे, त्याचा सगळे पोल माहिती आहेत. डायरी रेडी आहे. काय बोलणार ना की डायरेक्ट खोललीच म्हणून समजा. वो कहते हैं ना कि पुलिस से दोस्ती भी अच्छी नहीं और पुलिस से दुश्मनी भी अच्छी नहीं. अच्छा, म्हणजे राठोड साहेब, आजपासून आम्ही तुमच्या बरोबर दोस्ती करायची नाही. हे काय बोलणार राव तुम्ही? तुम्ही जर आमचे स्पेशल फ्रेंड. स्पेशल नाही, तुम्ही आता म्हणला ना की पुलिस से दोस्ती अच्छी नहीं होती. असं काय नसतं. हो, तुम्ही आमची की नाही खास मित्र. हे तुमचे खास मित्र. आम्ही आता
हे तुमचे मित्र, तुम्ही यांचे मित्र म्हटलं, तुम्ही पण आमचे खास मित्र की नाही? राठोड, मला असं वाटतं प्रत्येक माणूस भेटला की तुमचा खास मित्र म्हणूनच तुम्ही समजता. तुम्ही भेटले खास, तुम्ही भेटले खास. असं काही नाही. आता वकील साहेबांना शब्दात पकडायचं म्हणजे एन्जॉय, जोक जोक जस्ट जोक जोक. सिरियस नाही. सगळं दुसरं काढून दुसरं नाही. काय बाबा राव तुम्ही पण. ऍसिडिटी होती ना, ऍसिडिटी. एक रिकाम घरट कोमल, अगं ए कोमल, कोमल, अगं उठ. सूर्य डोक्यावर आला ना तरी आजकालची मुलं उठत नाही. तुम्ही उठ, चल चहा आणलाय, चहा घे, उठ. आणि मॅडम कुठे आहेत? बाथरूम मध्ये असेल. आणि किती बोलते सकाळी सकाळी. कोमल, तुला एक सांगू? मला कसली परवानगी मागतेस? बोल ना. अगं सोनलने हे काय खूळ घेतलाय डोक्यात? वेड लागलाय का तिला? अशाने लोक शेण घालतील आपल्या तोंडात. आई तू मुळीच टेन्शन घेऊ नकोस. मी समजवलंय तिला. तू समजावून काय उपयोग आहे? तिच्या डोक्यात काही प्रकाश पडला का? मला तर खरंच काळजी वाटते या मुलीची. पण आई उगीच पराचा काळा का करतेस तू? नाही ग, खरंच खूप टेन्शन येतं मला या मुलीचं. आत्ताच एवढ्या मोठ्या धक्क्यातून सावरले, आता हे नवीनच काहीतरी. अगं आई, मयूरवर प्रेम आहे तिचं. प्रेम? तुम्ही आजकालच्या मुलींना आकर्षणालाच प्रेम समजता. जेव्हा वेळ होती तेव्हा बोलली नाही. आता विचार करून काही फायदा आहे का? अगं आई, काही गोष्टींची जाणीव उशिरा होते. अगं पण असं उशिरा जाणीव होऊन काय उपयोग आहे? आयुष्य बदलून जातं तिथपर्यंत माणसाचं. ही मेली काय बोलत बसले सकाळ सकाळ. अगं त्या समीरचं काय झालं? काय बिचाऱ्याच्या मागे एक एक व्याप लागलेत ना. काय म्हणते जयश्री त्याच्या केसबद्दल? अगं तिचा पूर्ण ठाम विश्वास आहे की समीरची केसमधून निर्दोष सुटका होईल म्हणून. बरं झालं बाई. तसं झालं ना तर लगेच पुढची हालचाल करायला बरं. कसली हालचाल? अगं कसली हालचाल म्हणजे काय? तुमच्या लग्नाची. आई तू पण ना. अगं ए बाई, आता तू नको आणखी सुरू करू. मला लग्न नाही करायचं, हे नाही ते नाही. तुम्ही आजकालच्या मुली म्हणजे ना, मुली म्हटलं की आधीच मुळात आई वडिलांच्या जीवाला घोर. कोमल, अगं कोमल लवकर बाहेर ये. कोमल, काय झालं आई? दीदी, मला माहिती आहे मी खूप चुकीचं वागते. ॲटलिस्ट तुला तरी विश्वासात घ्यायला हवं होतं. आय एम सॉरी. मी मयूरला भेटायला त्याच्या गावी चालली आहे. प्लीज प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. माझ्यावर विश्वास ठेव. मी कुठलाही चुकीचं पाऊल उचलणार नाही. आईला तू सांभाळून घेशील अशी अपेक्षा आहे. तिला सांग माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नकोस. दीदी प्लीज, यातलं काहीही बाबांना कळू देऊ नकोस. मी लवकरच परत येईन. सोनल.
एवढं समजवलं तरी ऐकलं नाही या मुलीनं. आता हे काय करायचं आपण? आई आई अगं अगं काय झालं तुला? आई रडू नको, मी बघते काय करायचं ते. घात केला पोरीनं. अगं आता यांना काय सांगू मी? काय करायचं आपण? आई आपण काहीतरी मार्ग काढूया. आई रडू नको. आई एकरी काम घरट काय झालं? तब्येत ठीक नाही का तुमची? कालपासून खूप अस्वस्थ दिसताय. तुम्ही सांगा ना, तुम्ही सांगाल ते मी करेन. तुला एक सांगू, अशी प्रेमळ बोलायला लागलीस ना की मला फार आवडत. कधी तुझ्यात गुंतत गेलो कधीच लक्षात नाही आलं. मला आता माझा भूतकाळ नाही आठवायचा आहे. मग काय लक्षात ठेवायचं? तुला फक्त तुला लक्षात ठेवायचं. माझी चूक झाली, माझी खरंच चूक झाली. अहो असं काय म्हणताय? काय चुकलं तुमचं? प्रेम करणं काय चूक आहे का? खरे पोरं हो. काय कोण कोणाची चुका काढतंय? काय नाही बाबा, मग असंच. अच्छा बरोबर. आई कुठे आहे? आई असं आतमध्ये काम करत. हे काय, मी असताना आई एकट्या काम करताय? म्हणजे काय झालं? तू नसताना एकटी काम करत नव्हती का ती? आता तू आली मग तिला मदत होती एवढं. बाकी एकटीचे काम ती एकटी करतेस की. काय म्हणा छायापुरी, तू आमच्याकडे सून म्हणून आलीस हे आमचं भाग्यच म्हणायचं. ते बघा आली. हो, सून कसली, मुलगीच आहे ती आपली. खरंच छाया, मला नेहमी वाटायचं मला बी एक मुलगी असावी. पण काय म्हणा, काय म्हणतो हा, पोरीची जागा सून म्हणून तू भरून काढलीस. सून म्हणून या घरात आलीस आणि पोरीसारखीच वागलीस. आमच्या मयूरचं नशीब चांगलं म्हणून तू लक्ष्मीच्या पावलाने आली. मयूर, काय एवढं सगळं झालं आणि तुम्हाला कळवलं सुद्धा नाही? खूप उशीर झाला होता. म्हणजे तुझा कॉन्टॅक्ट नंबर नव्हता माझ्याकडे. तुझा पत्ता होता म्हणून तुला शोधत शोधत आले. मला तरी वाटतं हा सगळा खेळ बबनचा आहे. हा बबन दिसतो तसा नाही. त्याचे खाण्याचे दात वेगळे आहेत आणि दाखवण्याचे दात वेगळे आहेत. जयश्री, सगळी राजकारणी माणसं सर्वच अशी असतात का ग? नाही,
सगळीच बबनसारखी नसतात. तुला लग्नासाठी किती वेळा विचारलं, तूच म्हणालीस की मला या गावात या खेड्यात नाही राहायला यायचं म्हणून, आणि 5 वर्ष लग्नासाठी थांब म्हणालीस. करिअर करायचं होतं तुला. आणि म्हणून तू दुसऱ्या कुणाशी तरी लग्न केलंस. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे नाही सोनलताई, तुमचाच काहीतरी गैरसमज झालाय आणि तोच दूर करण्यासाठी मी तुम्हाला थांबवून घेतलं.